तर आज आपण पॉवर पॉईंटचे पुढचे 50चे प्रश्न आपण पाहू. काल प्रॅक्टिकलमधले पॉवर पॉईंटचे 50 प्रश्न पाहिले होते आपण. आता आपण 50च्या समोरचे प्रश्न आपण कव्हर करून घेऊ. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्स्टचा स्ट्राईक थ्रू इफेक्ट प्रभाव काढून टाका, असा 50वा प्रश्न काल होताच आपण पाहिला. काल शेवटचा हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि याच्यातला जो स्ट्राईक थ्रू इफेक्ट आहे, जो हा टूल आहे, ह्याला क्लिक करायचं, काढून टाकला. असं एकदम उत्तर बरोबर आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन शेवटच्या स्लाईडमध्ये ॲक्शन बटन हेल्प पुढे इन्सर्ट करायचं आहे. ॲक्शन बटन आपल्याला हेल्प नावाचं ॲक्शन बटन आपल्याला घ्यायचं आहे. तर त्या कोणत्या स्लाईडमध्ये 6 नंबरच्या स्लाईडमध्ये घ्यायचं आहे. तर 6 नंबरच्या स्लाईडवर पहिल्यांदा क्लिक करा. ही 6 नंबरची स्लाईड आहे, शेवटची स्लाईड आहे. इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, ॲक्शन बटन कॅटेगरीमध्ये होम नावाचं जे टूल आहे ॲक्शन बटन, त्याच्यावर न्यायचं, क्लिक करायचं आणि कुठेही ते ड्रॉ करायचं. असं याला ओके करायचं, याला सबमिट करायचं. हेल्प नावाचं होतं, सॉरी ॲक्शन बटन हेल्प होतं, ते होम नव्हतं. तर डोक्यामध्ये होम आहे आणि प्रश्नात आहे ते आहे हेल्प घेतो आहे. असं ओके करतो आणि याला काय करतो, सबमिट करतो. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून सुरू होणारा पॅरेग्राफचा इटॅलिक इफेक्ट प्रभाव काढून टाका. मला इटॅलिक इफेक्ट आहे दिलेला. ही जी टेक्स्ट आहे पूर्ण, याला इटॅलिक इफेक्ट दिलेला आहे कारण थोडं वाकडा अक्षर दिसते. इटॅलिक प्रभाव काढण्यासाठी या इटॅलिक या टूलवर क्लिक करा, तर ते परत सरळ झालं आपलं टेक्स्ट. आणि अशा प्रकारे हा प्रश्न केला आपण. पुढचा प्रश्न दुसऱ्या स्लाईडमधील क्लासरूम रूल्सला प्रभाव टाका म्हणजे. तर क्लासरूम रूल्स दुसऱ्या स्लाईडवर जायचं. क्लासरूम रूम ही जी हेडिंग्स आहे, याला बोल्ड जे आहे बोल्ड दिलेलं आहे ते काढून टाकायचं आहे. त्या बोल्डला अगोदर दिसते केलेलं आहे, याला काढून टाकायचं, इथंच क्लिक करायचं. तर अनबोल्ड केलं आपण त्याला आणि याला सबमिट केलं. पुढचा प्रश्न दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटच्या स्लाईडमध्ये ॲक्शन बटन साऊंड कुठेही समाविष्ट करा व कोणताही एक ध्वनी प्रभाव प्ले करा, असा प्रश्न आहे. तर 6 नंबरच्या स्लाईडवर जायचं, इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, ॲक्शन बटन साऊंड नावाचं आहे, हे साऊंड नावाचं आहे, हे घ्यायचं आणि इथं क्लिक करायचं आणि कुठलाही एक प्रभाव प्ले करायचं आहे. तर कोणता एक प्रभाव टाकून द्यायचा असं आणि याला ओके करायचं आणि याला काय करायचं, सबमिट करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून फुटर टेक्स्ट काढून टाका. फुटरचं टेक्स्ट आपल्याला काढायचं आहे. अगोदर फुटर दिलेलं आहे, हे सगळं हे फुटर दिले आहेत. प्रत्येक स्लाईडला हे फुटर आलेले आहेत, हे सगळे फुटर्स, आणि हे काढून टाकायचे आहेत आपल्याला. तर सिलेक्ट ऑल करायचं आहे आपल्याला. कंट्रोल ए दाबा. असं कंट्रोल ए दाबलं सगळं सिलेक्ट झालं. इन्सर्टवर जायचं, इटर फुटरवर जायचं. फुटरचा हा जो टेक्स्ट आहे काढून टाकण्यासाठी फुटर या टिकला अनटिक करायचं, अप्लाय टू ऑल करायचं. बघा आता प्रत्येक स्लाईडमध्ये जो फुटरचा टेक्स्ट लिहिला होता तो निघून गेला. अशा प्रकारे हा प्रश्न 100% परीक्षेला येऊ शकते. फुटर काढून टाका. तर कसं काढलं आपण, पूर्ण सिलेक्ट केलं, इन्सर्टवर गेलं, हिडर फुटरवर गेलो आणि त्यातनं अनचेक केलं हिडर फुटर आणि आपण सगळं हिडर फुटर काढून टाकलं. असं सर्व स्लाईडमधून स्लाईडचे क्रमांक पण काढा, असाच प्रश्न येऊ शकतो. स्लाईडचे क्रमांक, प्रत्येक स्लाईडला क्रमांक दिलेले आहे. तिथं 2 नंबरची स्लाईड आहे, ही 3 नंबरची स्लाईड आहे, हे पण मला काढायचं आहे. क्लिक करायचं पहिल्या स्लाईडवर, कंट्रोल ए दाबायचं, पूर्ण स्लाईड सिलेक्ट झाल्या. त्यानंतर इन्सर्टवर जायचं, त्यानंतर हिडर फुटरवर जाऊ शकता किंवा डायरेक्ट स्लाईड नंबर नावाचा पर्याय असतो, इथं पण जाऊ शकता. आणि स्लाईड नंबरला टिकला अनटिक करायचं आहे, अप्लाय टू ऑल करायचं आहे. बघा आता प्रत्येक स्लाईडवरले जे स्लाईड क्रमांक आहेत ते गेलेले आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आपण पूर्ण केला. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडवरील चित्राला आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट अप्लाय करा, असा हा प्रश्न आहे. तर दुसऱ्या स्लाईडवर जायचं, जी चित्र आहे दुसऱ्या स्लाईडवर ही आहे, याच्यावरलं चित्र हे आहे. या चित्राला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे पिक्चरला इफेक्ट द्यायचा आहे. तर कोणता इफेक्ट द्यायचा आहे, आउटर शॅडो ऑफसेट टॉप नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. तर चित्राला इफेक्ट देण्यासाठी पहिल्या चित्राला क्लिक करायचं, फॉर्मॅटवर जायचं, इथं त्या फॉर्मॅटवर जायचं आणि अगर त्या चित्राला डबल क्लिक करा. चित्रात डबल क्लिक केलं की ॲटोमॅटिक काही टूल्स आपल्याला ॲपियर होतात. त्यातनं येतं पिक्चर इफेक्टवर जायचं आणि आउटर शॅडो असं म्हणलं, शॅडोवर जायचं आणि इथं आउटर आणि इनर आणि पर्स्पेक्टिव्ह असे 3 कॅटेगरी दिसतात.
आउटरमधली कुठली कॅटेगरी ऑफसेट टॉप नावाची आहे, तर ऑफसेट टॉप नावाचं हे टूल आहे, याच्यावर क्लिक करायचं. कुठं कुठं जायचं, पिक्चर इफेक्ट, शॅडो अँड देन आउटर ऑफसेट टॉप इथं क्लिक करायचं आणि मग याला सबमिट करायचं. असे हे प्रश्न करायचे आपल्याला. पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा असेल. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या शीर्षकाचे अंतर 3.0 करायचे. हा सोपा प्रश्न. पहिल्या स्लाईडवर शीर्षक आहे, याचं जे मधलं अंतर आहे, प्रत्येक लाईनमधलं अंतर आपल्याला ओळीमधलं अंतर म्हणतं आपण त्याला, 3.5 करायचं, 3.0 करायचं, 3.0च करायचं होतं. आता ह्याच्यातलं डिफरन्स झालं तसं सबमिट करायचं. त्या पुढचा प्रश्न घ्यायचा. पुढचा प्रश्न दुसऱ्या स्लाईडवरील क्लासरूम शीर्षकाला आउटर शॅडो इफेक्ट द्या. आता आपल्याला चित्राला इफेक्ट द्या म्हणलं होतं. आता दुसऱ्या स्लाईडमध्ये या चित्राच्या ऐवजी या हेडिंगला आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे. तर आता याला हेडिंगला सिलेक्ट करायचं. आता परत या फॉर्मॅटवर जायचं. या फॉर्मॅटवर जायचं आणि त्याच्यानंतर आता पिक्चर इफेक्टच्या ऐवजी टेक्स्ट इफेक्ट घ्यायचं. चित्र अक्षराला आहे ना, म्हणून टेक्स्ट इफेक्ट घ्यायचं आणि परत या शॅडोवर जायचं आणि शॅडोमध्ये आपल्याला ऑफसेट टॉप म्हणलं तर तोच आहे ऑफसेट टॉप, हेच घ्यायचा. शॅडो टेक्स्टसाठी टेक्स्ट इफेक्ट घ्यायचं, चित्रासाठी पिक्चर इफेक्ट घ्यायचं. तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या जातात. त्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक प्रोजेक्ट रिपोर्ट शेड्यूलला फॉन्ट कलर बदलून काय करायचं आहे, पर्पल करायचं आहे. तर पहिल्या स्लाईड क्रमांकची जी हेडिंग्स आहे, प्रोजेक्ट स्टेटस रिपोर्ट नावाच्या हेडिंगला पर्पल टेक्स्ट इफेक्ट म्हणले, फॉन्ट कलर म्हणले. फॉन्ट कलर म्हणलं की आपण अक्षराचा कलर असतो आणि तो पर्पल कलर घ्यायचा. पर्पल कलर हा आहे, क्लिक करायचं. खटकन आपल्याला आन्सर आपल्याला द्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न स्लाईड क्रमांक 2 चित्राला शॅडो इफेक्ट बिलो पर्स्पेक्टिव्ह बिलो घ्यायचं आहे. चित्राला स्लाईड क्रमांक 2वर जायचं, चित्रावर क्लिक करायचं आणि पर्स्पेक्टिव्हसाठी आपल्याला इथं पिक्चर इफेक्टवर जायचं आणि शॅडोवर जायचं. पर्स्पेक्टिव्ह आहे, बिलो नावाचं टूल घ्यायचं. बिलो कोणता आहे, पर्स्पेक्टिव्ह बिलो हे आहे, इथं क्लिक करायचं. पर्स्पेक्टिव्ह बिलो इफेक्ट झाला. अशा प्रकारे आपण हे सगळे प्रश्न करत आहात. दिलेल्या प्रेझेंटेशन पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्समध्ये ऑफिस टेक्स्ट लिहा. किती सोपा प्रश्न आहे. तर पहिल्या स्लाईडवर जायचं, इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट बॉक्सवर जायचं आणि याच्यामध्ये OFFIC ऑफिस टेक्स्ट लिहायचं आहे. बाहेर क्लिक करायचं आहे, सबमिट क्लिक करायचं. सोपा, एकदम सोपा प्रश्न आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड आणि रिप्लेसचा ऑप्शनचा वापर करून प्रेझेंटेशनला डेमॉन्स्ट्रेशननं रिप्लेस करा. हा प्रश्न मी कालही करून दाखवला रिप्लेसचा. तर होममध्ये जायचं, रिप्लेसवर जायचं आणि हा जो शब्द आहे, जुना शब्द, ह्या इथं कॉपी करून मी इथं पेस्ट करतो आहे. सध्या लिहित नाही, मी पेस्ट करतो आहे आणि नवीन शब्द जो टाकायचा आहे, डेमॉन्स्ट्रेशन, हा शब्द कॉपी करतो परत आणि या डब्यात क्लिक करतो आहे. या ठिकाणी क्लिक करतो आहे, पेस्ट करतो आहे. तर हे टेक्स्ट आलं. याला रिप्लेस ऑल करायचं, क्लोज करायचं आणि याला सबमिट करायचं. असं आपण हा प्रश्न करून दाखवला. पुढचा प्रश्न दिलेल्या करंट स्लाईडमध्ये टाईम फिक्स्ड ॲड करा. म्हणजे आपल्याला टाईम फिक्स्ड ॲड करायचं आहे. तर इन्सर्टवर जायचं, इथं डेट अँड टाईमवर जायचं, इथं फिक्स्डला या डेट अँड टाईमला टिक करायचं आणि इथं फिक्स्ड टाईमला क्लिक करायचं आणि याला इथून ओके अप्लाय करायचं आणि याला सबमिट करायचं. असा प्रश्न करून बघायचा आहे. तर प्रश्न असे करायचे आपल्याला. वेळ आणखी 10 मिनटं उरलेले आहेत आपले. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये हर्ट नावाचा शेप घ्यायचा. हर्ट नावाचा शेप घ्यायचा, इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं आणि हर्ट नावाचं शेप जे आहे ते ड्रॉ करायचं, सबमिट करायचं. असं करायचं. पुढचा प्रश्न घ्यायचा. दिलेल्या पहिल्या स्लाईडमध्ये सर्कल हॅलो 3D ऑब्जेक्ट इफेक्ट अप्लाय करा. सर्कल हॅलो नावाचं इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं आणि सर्कल हॅलो नावाचं जे ऑब्जेक्ट आहे, हॅलो नावाचं, ते कोणतं आहे बघायचं. हे आहे का बघायचं. सर्कल हॅलो हा टूल आहे, याला इथं क्लिक करायचं, हे असं ड्रॉ करायचं. सर्कल हॅलो घेतलं 3D ऑब्जेक्ट म्हणले पुढे, तर त्यासाठी आपण या इफेक्टवर जायचं, 3D रोटेशनवर जाऊन इथं 3D रोटेट करतो एक जायचं असं आणि याला सबमिट करायचं. बघा हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. असं रिपीट करून दाखवतो. इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, सर्कल हॅलो शेप घ्यायचा, हे पूर्ण घेतला तर त्या पुढे काय म्हणलं 3D ऑब्जेक्ट म्हणले. इफेक्टवर जायचं, शेप इफेक्टवर जायचं आणि 3Dवर जायचं सर्वात शेवटी आणि इथं कुठलं 1-2 दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं, असं असे प्रश्न करायचे आपल्याला. यायला पाहिजे आपल्याला सगळे प्रश्न. सिलेंडर 3D ऑब्जेक्ट इफेक्ट द्यावा. सिलेंडर 3D ऑब्जेक्ट इन्सर्टवर जायचं,
या ठिकाणी शेप्सवर जायचं. त्या ठिकाणी सिलेंडर नावाचा जो टूल आहे तो घ्यायचा. सिलेंडर हा टूल आहे, याला पण 3D ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तर इफेक्टवर जायचं, 3Dवर जायचं, कुठलाही 3D इफेक्ट घ्यायचा, सबमिट करायचं. अशा प्रकारे सगळे प्रश्न करायचे आपण. दिलेल्या प्रेझेंटेशन पहिल्या स्लाईडमध्ये लाईन विथ ॲरो नावाचा शेप घ्यायचा, लाईन बी घ्यायचा, ॲरो घ्यायचा, इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, लाईन पण आहे आणि पुढे ॲरो पण आहे असं चित्र, ते दोन्ही घ्यायचं आपल्याला असं. तर लाईन विथ ॲरो हा टूल घ्यायचा आपल्याला. दिल्या पहिल्या क्यूब नावाचा 3D इफेक्ट घ्यायचा. क्यूब इफेक्ट कोणता आहे पटकन आपल्या लक्षात पाहिजे कोणता. इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं, तर क्यूब नावाचा जो इफेक्ट दिसतो तर हा क्यूब आहे का बघायचं. खटकन आपला माऊस तिथं जायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे क्यूब कोणता आहे, सिलेंडर कोणता आहे, हॅलो कोणता आहे, हे शब्द आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ते चित्र आपल्याला लक्षात यायला पाहिजे. याला 3D इफेक्ट दिला नाही आपण म्हणून तो आला नाही. तर ज्यावेळेस आपण इन्सर्टवर जाता, शेप्सवर जाता आणि शेपवर इथं गेल्यानंतर आपण इथं हा जो 3D ऑब्जेक्ट घेतो आपण, हा सिलेंडर घेतो, याला 3D ऑब्जेक्ट आपण इफेक्ट दिलाच नाही तर येईल कसा. तो इफेक्ट आपल्याला देणं गरजेचं आहे. लाईन विथ ॲरो तसंच करायचं, आपण पहिलं घेतलं तसंच घ्यायचं. त्यानंतर कंपनी प्रोफाईल, फुटरमध्ये कंपनी प्रोफाईल लिहा म्हणलं तर फुटरमध्ये लिहायचं आहे. इन्सर्टवर जायचं, इथं फुटरवर क्लिक करायचं आणि फुटरच्या टिकला क्लिक करायचं आणि या टिकमध्ये लिहायचं COMPANY कंपनी PROFILE प्रोफाईल असं लिहायचं. अप्लाय टू सर्व स्लाईडमध्ये म्हणलं म्हणून अप्लाय टू ऑल करायला विसरायचं नाही, सबमिट करायचं. अशा प्रकारे सगळं करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशन 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करा. पहिल्या स्लाईडमध्ये 5 स्पेस इन्सर्ट करा आणि कॉपी पेस्ट ऑप्शनचा उपयोग करून इतर स्लाईडवरती पेस्ट करा असा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करा. पहिल्या स्लाईडमध्ये स्माइल फेस नावाचा शेप इन्सर्ट करा. नंतर कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा शेप सर्व स्लाईडमध्ये पेस्ट करा आणि प्रेझेंटेशनचा स्लाईड सॉर्टर व्ह्यू दाखवा. असा हा लांबलचक प्रश्न आहे पण उत्तर खूपच सोपं आहे. तर 3 अतिरिक्त स्लाईड घ्यायच्या, 1 2 3 म्हणजे 4 झाले आपल्या पहिल्याच्या. आणि पहिल्या स्लाईडवर जायचं, इन्सर्टवर जायचं, शेपवर जायचं. हा स्माइल नावाचा जो फेस नावाचा शेप आहे तो इथं इन्सर्ट करायचा आहे. या स्लाईडवर क्लिक करून याची कॉपी करायची आणि प्रत्येक स्लाईडवर हा शेप जो आहे असा पेस्ट करायचा. क्लिक करून पेस्ट करायचा. त्यानंतर सर्वात शेवटची स्टेप करायची, व्ह्यूवर जायचं आणि स्लाईड सॉर्टरवर क्लिक करायला विसरू नका. असे थंबनेल्स येतील आपल्याला आणि मगच याला सबमिट करा. अशा प्रकारे प्रश्न करायचे आपल्याला. त्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा. दुसऱ्या स्लाईडला ॲप ॲरो शेप इन्सर्ट करा. तर 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करायच्या, 1 2 अतिरिक्त स्लाईड ॲड केल्या. दुसऱ्या स्लाईडवर जायचं आहे, इन्सर्टवर जायचं आहे, शेप्सवर जायचं आहे. अप ॲरो नावाचा जो शेप आहे तो हा आहे, तो घ्यायचा आहे आणि मग याला सबमिट करायचं आहे. तर असे प्रश्न करायचे आपल्याला. फुटरमध्ये अजेंडा शब्द टाईप करा म्हणलं तेच प्रश्न आहे. फुटरमध्ये कसं आपण ॲड करताय, अजेंडा शब्द लिहिता, इन्सर्टवर जाता, इतर फुटरवर जाता, फुटरला टिक करता आणि या ठिकाणी अजेंडा शब्द लिहिता, AGENDA अजेंडा लिहिता आणि अप्लाय टू ऑल करायचं कारण म्हणलं प्रश्नामध्ये आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा. सर्व स्लाईडला म्हणलं की तर आपण काय करायचं, अप्लाय टू ऑल करायला विसरू नका आणि मग याला सबमिट करा. तर असे प्रश्न करायचे. करंट स्लाईडमध्ये पेज नंबर ॲड करा. पेज नंबर म्हणजे स्लाईड नंबर असते. इन्सर्टवर जायचं, स्लाईड नंबरवर क्लिक करायचं, आपल्या स्लाईड नंबरवर क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं आणि मग याला सबमिट करायचं. करंट स्लाईडमध्ये पेज नंबर ॲड करा म्हणजे इन्सर्टवर जायचं, स्लाईड नंबरवर इतर फुटरवर जा, स्लाईड नंबरला टिक करा, अप्लाय टू ऑल करायला विसरू नका. आला पेज नंबर ओके करा, असे येऊन जाईल. पुढचा प्रश्न घ्या. डेट फिक्स्ड ॲड करा म्हणलं. आत्ता सांगितलं होतं तुम्हाला, इन्सर्टवर जायचं, डेट अँड टाईमवर जायचं, डेट अँड टिक करायचं, फिक्सला टिक करायचं कारण फिक्स्ड हा शब्द वापरला गेला, फिक्स घ्यायचं, अप्लाय करायचं, सबमिट करायचं. असे प्रश्न करायचे आपल्याला. सर्वात दिलेल्या प्रेझेंटेशन सर्वात शेवटच्या स्लाईड ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा. दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा, डॉक्युमेंट द्या. खूप सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न व्यवस्थित वाचा. दिलेल्या प्रेझेंटेशन सर्वात शेवटी एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा. खाली क्लिक करायचं, एक ब्लँक स्लाईड घ्यायची. दुसऱ्या स्लाईडला मध्ये टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, टेक्स्ट बॉक्स घेऊन त्या टेक्स्ट बॉक्समध्ये डॉक्युमेंट शब्द लिहायचा.
DOCUMENT असं डॉक्युमेंट शब्द लिहायचा आणि या डॉक्युमेंटची साईज, अक्षराची साईज ही 48 करायची आहे, त्याची 48 करायचं असं असा शब्द लिहायचा आहे आपण आणि याला काय करायचं, सबमिट करायचं. असे प्रश्न करायचे. तर आपल्याला पूर्ण प्रश्न यायलाच पाहिजे. आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि त्यात पिक्चर टेक्स्ट लिहा. तसाच प्रश्न आहे आतासारखा. सर्वात शेवटी जायचं, एक ब्लँक स्लाईड घ्यायची, इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, एक पिक्चर शब्द लिहायचा, PICTUR पिक्चर शब्द लिहायचा. बाकी काहीही करायचं नाही. टेक्स्ट बॉक्स लिहा आपल्याला लिहायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाय करा म्हणलं. तर हे दिलेलं प्रेझेंटेशन आहे, तर याला क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज ट्रान्झॅक्शन शब्द आला. ट्रान्झॅक्शन बघलं एक सरळ ट्रान्झॅक्शनवर जायचं आणि याच्यामध्ये मोर ट्रान्झॅक्शनवर जायचं आणि याच्यात हुडकायचं क्लॉक नावाचा जो क्लॉक फ्रॉम नावाचा इफेक्ट कुठं आहे ते दिसते का आपल्या चित्रामध्ये. क्लॉक बघायचं कुठं आहे क्लॉक. हा क्लॉक आहे, इथं क्लिक करायचं. क्लॉकवाईज घेतला तर फ्रॉम क्लॉकवाईज आहे, पुढे इफेक्टवर जायचं. फ्रॉम क्लॉकवाईजवर क्लिक करायचं. म्हणजे क्लॉक तर घ्यायचंच आणि या इफेक्ट म्हणून काय घ्यायचं, क्लॉकवाईज फॉर्म घ्यायचं आणि वेळा सबमिट करायचं. असा करायचा प्रश्न आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पुश स्लाईड ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचा. पुश नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. ट्रान्झिशनवर जायचं, पुश नावाचा इफेक्ट घ्यायचा, इथंच आहे. त्याच्यामध्ये फ्रॉम टॉप आहे, इफेक्टवर जायचं, फ्रॉम टॉप घ्यायचं, अप्लाय टू ऑल करायचं आहे, सबमिट करायचं आहे. असे 80 प्रश्न करायचे तुम्हाला. दिलेल्या प्रेझेंटेशन 3 ब्लँक स्लाईड ॲड करा. दुसऱ्या स्लाईडला पुश ट्रान्झिशन फ्रॉम राईट इफेक्ट करायचं आहे. कसं करणार सांगा बरं. तर दिलेलं प्रेझेंटेशन आहे, तर 3 ब्लँक स्लाईड ॲड करायचे आहेत. तर तीन ब्लँक ॲड, 1 ब्लँक स्लाईड, 2 ब्लँक स्लाईड, 3 ब्लँक स्लाईड ॲड केल्या अशा आणि सर्व स्लाईडला पुश ट्रान्झिशनवर जायचं, पुशवर क्लिक करायचं आणि फ्रॉम राईटवर क्लिक करायचं जायचं, फ्रॉम राईटला क्लिक करायचं, अप्लाय टू ऑल करायचं, असे 81 क्वेश्चन्स, 82 क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 8 नवीन स्लाईड ॲड करायचे आहेत. पहिल्या स्लाईड टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, विंडो टेक्स्ट टाईप करायचा, कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून सर्व स्लाईडमध्ये पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर स्लाईड सॉर्ट व्ह्यू दाखवायचा. असा प्रश्न आहे. तो प्रश्न कसा करायचा परत दाखवतो एकदा. 8 नवीन स्लाईड ॲड करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 9 स्लाईड झाल्या. पहिल्या स्लाईडवर जायचं, इन्सर्टवर जायचं, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कॅपिटलमध्ये विंडो लिहायचा आहे, कॅप्स लॉक ऑन करायचा कीबोर्डचं आणि WINDOWS विंडो शब्द लिहायचा. हा जो शब्द लिहिला याची कॉपी घ्या, रेषेवर क्लिक करायचं, बॉक्सवर क्लिक करायचं, याची कॉपी करायची, इतर सर्व स्लाईडमध्ये हा शब्द पेस्ट करायचा. तर असं क्लिक करून पेस्ट करायचा आहे. प्रत्येक स्लाईडमध्ये हा जो टेक्स्ट लिहिला आपण होमवर जाऊन याला पेस्ट करायचा आहे. इथं क्लिक करायचं आहे, पेस्ट करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे, होमवर जाऊन पेस्ट करायचं आहे. पेस्ट बटन इथं आहे, या कॉपी पेस्टच्या बाजूला आहे. दिसत नसेल तुम्हाला, थोडं इकडं सरकतो असं दिसेल आता. तर प्रत्येक स्लाईडवर हा जो टेक्स्ट बॉक्स असा पेस्ट करायचा आहे आणि नंतर मग स्लाईड सॉर्टर व्ह्यूवर जायचं आहे आणि स्लाईड सॉर्टरला क्लिक करायचं आहे आणि असे प्रत्येक स्लाईडवर आले दिसेल आपल्याला असं आणि मगच सबमिट करायचं. असे 82 क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगितले आज. 82 क्वेश्चन होणंच जायला पाहिजे, कारण उद्या मला 82च्या पुढचेच प्रश्न घ्यायचे आहेत, कारण ते आपल्याला कव्हर करायचं. कळलं का. ट्रान्झॅक्शन्स कोणते घ्यायचे, कसे घ्यायचे ठरवायचे आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, भरपूर लोकांनी पहा आणि ते प्रत्यक्षात आपण प्रश्न आल्यानंतर इथं आपल्याला आयडिया येतात की आपण घरी पाहायला सुद्धा येतात हा सगळे प्रश्न, तर आपल्याला खूप सोपं जाते आणि ते पहा.